पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज हिमांशु पाटील गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. ज्या खेळाडूंचा खेळ प्रेक्षकांना नेहमी पाहायला आवडतो ते खेळाडू आज बाजाराळी मनोर भिवंडी 11 मधनं खेळताना पाहायला मिळतात. हिमांशु पाटील पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्याच्या विपक्षामध्ये टीम डहाणू 11 ज्यांच्याकडनं कुणाल स्ट्रायकर एंडकडे आहे, नॉन स्ट्राईक एंडकडे विशाल. हिमांशु पहिल्या ओव्हर करता. चला मॅच सुरू करायची लवकरात लवकर. पहिला बॉल गोलंदाज हिमांशु पाटील कडनं कुणाल करता. पहिला बॉल त्यावरचा फटका फसलाय. बॉल हवे ते अक्षय कासार तो बॉलला जज करतोय आणि कॅच कॅरी करतोय. एक दर्जेदार झेल अक्षय कारसार कडनं संपन्न झालाय. विकेटचं बदन खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 धावसंख्या 1 विकेटच्या पतनानंतर गोविंदा न्यू मॅन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. बॉल खूप काळ हवेमध्ये राहिला होता. तिथे झेल तो संपन्न झाला. विकेट मिळते. हिमांशु पाटील आपल्या नाव लौकिकाला साजेशी गोलंदाजी इथे त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी येणाऱ्या बॉल्सवर इथे हिमांशु पाटील कडनं केली जाईल. चांगला बॉल फक्त दिशा दिली आहे. अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 0 1 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर नंतर 2 धावा ज्या पेनल्टीच्या आहेत त्या कापल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर 0 धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज हिमांशु पाटील समोर डावकरे हातानं विशाल तो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच सुरू ठेवा ना. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस हिमांशुचा बॉल फलंदाजाला काही कळण्यात तो वळला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी क्रिकेटमध्ये नेहमीच गरजेची असते आणि हिमांशु पाटील त्या योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी करतोय. चेंडूला वळवतोय, फिरवतोय. फलंदाजाला शांत ठेवताना विकेट किपरच्या हातामध्ये नेतोय. चांगली गोलंदाजी हिमांशु करतोय सध्या. आणखी एक बॉल. यावेळेस टप्पा खेळल्यानंतर थोडासा हलकासा हात आला. या आधीचा बॉल जर आपण पाहिला ना तर तो टप्पा खेळल्यानंतर थोडासा बाहेर निघाला होता. तो विकेट किपर पर्यंत पोहोचला होता. यावेळेस जर आपण पाहिलं तर टप्पा खेळल्यानंतर हलकासा आत आला आणि तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन सध्याचं जे फास्ट क्रिकेट आहे त्यामध्ये खूप गरजेचं असतं आणि अगदी ती फ्रूट सलाटवाली गोलंदाजी असते ना ती इथे हिमांशूकडनं पाहायला मिळते. प्रत्येक बाईटमध्ये काहीतरी वेगळं येते, वेगळं इथे पाहायला मिळते. इथला बॉल जर आपण पाहिला तर हा सरळ विकेट किपरपर्यंत गेला. मात्र पंचाने त्याला वाईट म्हणून करार केलाय. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर 2 ही धावसंख्या धाफलकावर आहे 1 विकेटच्या पतनानंतर. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. इथे मात्र चांगला बॉल पुण्याच्या एकदा खोलो टप्प्याचा होता. त्याला मिड विकेटकडे वळवलंय. प्रतीक पाटील तिथे चुकी करतोय. बॅकअप मिळतंय आणि जोपर्यंत बॉलला उचलून रिटर्न केलंय तिथे जर आपण पाहिलं तर 1 धाव जी धाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 3 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 1 मधला. हिमांशु पाटील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र वाईटचा इशारा आलाय. पंचांकडनं ऑफस्टमवर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. प्रदीप भंडारी तिथे वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 4 वर शांत ठेवलंय. बाजाराळी मनोर भिवंडी 11 हा संघ सध्या क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम डहाणू 11 ज्यांच्यामध्ये ही मॅच सुरू आहे. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉल हवे ते अक्षय कासार. विनीत माळी आलाय बॉलवर. अक्षय कासार पहिल्यांदा जज करत होता. मात्र मागून जर आपण पाहिलं तर विनीत माळी तो बॉलवर येत असताना पाहायला मिळाला आणि त्यानं हा झेल टिपलाय. विकेट मिळवली आहे खेळाडू बाद.
सातत्यानं विकेट्स येत आहेत, रन्स तेवढ्याच्या येताना पाहायला मिळत नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीच धावफलकावर 4 आहे, त्यामध्ये 2 पेनल्टीच्या मायनस केल्या जातील, म्हणजे फक्त 2 धावा या धावफलकावर आहेत. न्यूमॅन नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता. जितेन फलंदाजी करण्याकरता येतोय. कौशल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उंचपुरा असा हा गोलंदाज आहे. नेहमीच गोलंदाजीच्या माध्यमातून प्रावीण्य त्याच्या माध्यमातून दाखवलं जातं. धावसंख्या 2-2 आपल्याला पाहायला मिळत आहे. कौशल यावेळेस मात्र फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं उडवलाय. क्षेत्ररक्षक विनीत मालीच्या अगदी समोरनं बॉल निघून जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. या डावाचा पहिला चौकार आलाय. 4 ऑफटॉमर टाकला होता, तिथनं मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ घेतला होता, लॉंग ऑफ खाली होता आणि त्याचा फायदा मिळवला. यावेळेस लॉंग ऑफ मधनं बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 6 या आकड्यावर. कौशल ज्याचा पहिला बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, अगदी योग्य त्याचं कलेक्शन ते तिथे आपल्याला विकेटच्या मागे पाहायला मिळते. सज्ज होतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज. आपल्या षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र चांगला बॉल, योग्य त्याने कलेक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र माघे जो विकेटच्या मागे जर आपण पाहिलं तर विकेट कीपिंग करतोय. विकेटच्या मागे 3 दर्जेदार खेळाडू पाहायला मिळत आहेत. श्याम चौधरी आहेत फ्लाइंग स्लीप मध्ये, त्यानंतर बिलाल शेख आपल्याला शॉर्ट फाईन लेग मध्ये पाहायला मिळत आहेत आणि महेंद्र माघे जे विकेट कीपिंग करतायत. चांगला बॉल इथे जर आपण पाहिलं तर अगदी मोठा टर्न होता. टप्पा खाल्यानंतर बॉल उसरी घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव बॉल, तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज मैदानावर पाहायला मिळते. इथे स्पेस थोडासा मोठा आहे, जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांना बसण्याकरता मोकळी जागा भरपूर आहे आणि त्यामुळे त्याचा आस्वाद घेत प्रेक्षक या खेळाचा आनंद लुटतायत. यावेळेस मात्र समोर खेळले, लॉंगॉनचं क्षेत्र खाली ठेवलंय. जोपर्यंत बॉलला तिथे फील्ड केला, अगदी काही इंचानं बाउंड्री वाचली असं म्हणावं लागेल. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते 7 वर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या आकड्यावर. पुढचा बॉल, यावेळेस चांगला बॉल. पुन्हा एकदा बॉलवर 2 खेळाडू झेपावत आहेत. जोपर्यंत वैभवनं बॉलला फील्ड केलं, बॉलला तिथे जोपर्यंत रिटर्न केलं, 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 2 ओव्हर नंतर फक्त 8 धावा. अगदी लाजवाब गोलंदाजी होती. गोलंदाजीचा अगदी भरणा आहे, कारण अगदी चांगली भिवंडी मधली साईड ती आपल्याला पाहायला मिळते. बाजाराळी मनोर या नावानं मैदानाच्या आतमध्ये. तर आपण स्वागत आणि सन्मानाकडे मुख्य मंचावर जात आहोत. युवा उद्योजक प्रतीक पाटील खानिवली यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. नितेश पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते प्रतीक पाटील यांचा सन्मान नितेशजी करतायत. या स्पर्धेचे आयोजक वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत. प्रतीक पाटील खानिवली शिवकृपा वैतनेश्वर चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. एक युवा उद्योजक मंडळाची ओळख आहे प्रतीक पाटील, वेलकम. किरण पाटील क्वार्टरला भिवंडी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आला. इथे हा बॉल अगदी वेगानं हाताळलाय, मात्र डाव्या एसटीवर राहिला, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. किरण पाटील जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज, डावकुऱ्या हाताचा प्रतिभा संपन्न गोलंदाज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर यातील विजयी संघ आणि RP लायन्स अबीर 11 यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज
किरण पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉलवर पुन्हा एकदा तिथे वैभव झेपावला. जोपर्यंत वैभवनं बॉलला उचललं, एक रन ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 10. दर्जेदार गोलंदाजी होते. अगदी चांगला खेळ तो इथे या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हेही ग्रामीण भागातलेच खेळाडू आहेत, मात्र आपल्या चांगल्या खेळानं गुणवत्तेनं ते खुल्या गटापर्यंत पोहोचले आणि मग तिथनं एक्सपिरियन्स तो मिळवला आणि आज दर्जेदार खेळ या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बहुतांश खेळाडू या टीम मधले जे ग्रामीण गटातनच पाहायला मिळतात. यावेळेस मात्र हा बॉल तो जर आपण पाहिलं तर बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर पुन्हा एकदा विकेटच्या मागे गेला. तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू तो गणला जातोय. 2.2 नंतर धावसंख्या 10. किरण अगदी चांगली गोलंदाजी, वेगवानतेनं गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो. एक मोठा रनअप आहे त्याचा आणि तेवढाच वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. इथे फटका चांगला आहे, बॉल हवेत आहे. प्रतीक पाटील त्याच्या अगदी समोरनं पहिल्या टप्प्याखेरीज बॉल जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 14 धावा. शेवटचं षटक आहे. 3 बॉलचा खेळ झालाय, त्यानंतर 14 रन्स या धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस होता, वेग प्रचंड होता, मिडल झाला नाही. तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना धावफलक पुढे सरकते. 15 वर 15 ऑन बोर्ड, 15 धावा. अगदी शांत ठेवलंय, कुठल्याही बॅटरला डोके वर काढण्याची संधी दिलेली नाहीये या मॅच मध्ये. दर्जेदार गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. किरण पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता समोर स्ट्रायकर एंड कडनं जितेन. यावेळेस पुन्हा एकदा बॉल मिडल नाही आहे, जमिनीवर लागला. 1 रन तिथे कंप्लीट केली. प्रतीकनं वेगवान फिल्डिंग केली. अगदी चांगलं कलेक्शन तिथे महेंद्र मागेकडनं बॉलला जोपर्यंत त्याला फील्ड केलं, एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 16 वर 2.5 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 16 धावा. भिवंडी 11 संघ जर आपण पाहिला तर सातत्यानं म्हणजे केवळ जो हा संघ घेऊन वेगवेगळ्या विभागांमध्ये खेळताना पाहायला मिळतात. चांगला बॉल इथे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि तिथे रनआउटची विकेट मिळेल. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर फक्त 16. विजया करता वान आहे. 18 बॉल आणि 17 धावसंख्येचा. लगेच डहाणू संघ आपण मैदानाच्या आतमध्ये उतरून आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. टीम विपुल 11 आरपी लायन्स जे कॅप्टन आहेत, आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचाच्या समोर आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. लगेचच या मॅच मधल्या विजेत्याबरोबर आपला टॉस केला जाईल. अगदी चांगल्या मॅचेस त्या इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतील, ज्या उत्कंठेनं प्रेक्षक इथपर्यंत पोहोचलाय. चांगले खेळाडू, चांगला खेळ ते दोन्ही त्यांना पाहायला मिळेल. चांगले खेळाडूही पाहायला मिळतील आणि त्या खेळाडूंचा चांगला खेळ तोही पाहायला मिळेल. आणि लावणी सुद्धा थोड्याच वेळात. विजया करता जर आपण पाहिलं तर इथे 17 धावसंख्येची गरज आहे. श्याम चौधरी ओपन करण्याकरता मैदानामध्ये, साथीनं जर आपण पाहिलं तर बिलाल शेख असे 2 बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळत आहेत. बिलाल शेख नेहमीच दर्जेदार क्रिकेट, खुल्या गटाच्या क्रिकेटमधला एक बहरदार फलंदाज म्हणून त्याची मागचे कित्येक वर्ष ख्याती राहिली आहे. तो बिलाल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता श्याम चौधरीच्या साथीनं अगदी लाजवाब खेळ इथे प्रेक्षकांना आज पाहायला मिळणार आहे.
बाजाराळी मनोर या नावानं आज भिवंडी 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. तर त्यांच्या विपक्षामध्ये डहाणू 11 डहाणू मधले जे खेळाडू आहेत ते आज त्यांच्या विरोधात मात्र काही व्यत्यय होते. खरं तर आज जो मोर्चा सुरू आहे त्यामुळे हायवेवरनं येताना त्यांना प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे थोडंसं उशिराने इथपर्यंत पोहोचले. बिलाल शेख आणि श्याम चौधरी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता दाखल झाली. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 1 मध्ये दिपेश आलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्याकरता बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे दिपेशच्या वतीनं साकार केली जाईल. पुढचा बॉल, पहिला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येनं इथे डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात बॉल निर्धावच्या स्वरूपानं तो निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे व्हाईटच्या स्वरूपानं हाताळलाय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. इथे मात्र बिलाल करताचा हा बॉल अगदी सॉफ्ट हँडलने खेळलाय. 2 रन करतात इथे कॉलिंग केलंय आणि फिल्डिंग खराब. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये जाईल. एज लागला होता, आउटसाइड एज, आणि त्यानंतर बॉल इनफिल्डच्या वरनं उडलेला आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये परावर्तित झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र बिलालनं अगदी चांगला फटका खेळलाय. बॉल वेगानं चाललाय सरळ सीमारेषेच्या दिशेनं आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4, चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर षटक क्रमांक 1 मध्येच अगदी चांगल्या रन्स धावफलकावर आल्यात. बिलाल शेख इथे मात्र हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर फक्त डिफेन्स केला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 9 धावा आहेत. दिपेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज दिपेश. इथे मात्र पुण्याच्या एकदा सॉफ्ट हँडलचा वापर. बिलाल थोडंसं शांततेत खेळ तो पाहायला मिळतोय. थोडंसं हास्यही पाहायला मिळालं. या बॉलला अगदी डिफेन्स केलं तिथे. आता विजयाकरता 8 धावसंख्येची अजूनही गरज आहे. येणारे जवळपास 14 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 9. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. चांगली गोलंदाजी इथे दिपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बिलाल शेख आणि श्याम चौधरी जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. यानंतर एक कडा आणि बडा मुकाबला तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट. यावेळेस मात्र विकेटचा नोचा इशारा आलाय. बचावला तिथे खेळाडू, स्टेप आउट केलं होतं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 10 आहे. पाच चेंडूचा खेळ, त्यानंतर धाफलकावर धावसंख्या 10. यावेळेस मात्र उंच हवेत उडवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय आणि अगदी त्याच्या पुढ्यात पडल्यानंतर बॉल तिथे जर आपण पाहिलं तर रनच घेतली नाही मला वाटते. 10 धावा या राफल कव्हर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्त झालाय. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि त्यामध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 7. 12 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संतोष तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल करता खेळला, एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 11 धावा. विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. बिलाल शेख तो स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची एज घेतली आणि एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट झालाय. आयोजक विचार करतायत की बिलाल शेख वेळ वाचवतील, मात्र बिलाल इथे एक एक बॉल मॅचला पुढे नेत आहेत. आता विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज संतोष. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेत. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली कॅच कॅरी केला जाईल. माघारी परतावा लागेल श्याम चौधरीला. विकेट मिळतीये खेळाडू बाद. नवीन फलंदाज वैभव माळी जी फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा हिमांशू पाटीलनं तयारी दाखवली होती की मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळ करण्याची, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर वैभव माळी ज्याला पुढे पाठवलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज वैभव स्ट्रायकर इनकडे आहे. संतोष गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. वैभव माळी बघूया कशा पद्धतीने इथे बॅटिंग मैदानाच्या आतनं करेल. डावकुरे हाताचा फलंदाज आहे. चांगला बॉल आहे. इथे काही रन्स घेतला नाही, मात्र मॅच हळूहळू कठीण होऊ शकते. या मैदानावर होत्याचं नव्हतं होताना खूप वेळा पाहिलंय आपण. 5 धावसंख्येची गरज आहे. येणारे 8 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल संतोष अगदी चांगली गोलंदाजी करतोय. वैभव माळी जो या बॉलला फेस करण्याकरता सज्ज होतोय. पुण्याच्या एकदा त्याच टप्प्यावरनं वळवलं फिरवलं विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने पाहायला मिळतोय. सन्माननीय विनोदजी पाटील मामा आबिटकर इथे उपस्थित होत आहेत. हेमंत पाटील आणि सुशांत पाटील साहेब जे इथे उपस्थित होत आहेत. आबिटकर मधले हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. अमर पाटील त्यांचा इथे आगमन होते आणि खेळ खल्लास. बॉलला फेकून दिला सीमारेषा पार. षटकार मारला आणि मॅच जिंकली. चला लगेचच टॉस करता यायचे. इथे अवधूत कामत मला वाटते भार्गव पाटील जे कॅप्टन म्हणून आले. एका बाजूने अक्षय कासार तिथे असतील. लगेचच टॉस केला जाईल. 3 ओव्हरची मॅच असेल. महत्वपूर्ण मॅच, महत्वाचं बॅटल. तसंच सन्माननीय युवा नेतृत्व सुशांतजी पाटील साहेब ज्यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक आपण अतिथी कक्षामध्ये यावं. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार होतं. मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिलं षटक अगदी दर्जेदार पद्धतीने हाताळला, 2 विकेट ज्यानं मिळवल्या, तो हिमांशू पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हिमांशू या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ती आपल्याला इथे वितरित केली जाईल. हिमांशू पाटील ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. तिथे मुख्य मंचावरनं ही ट्रॉफी वितरित केली जाईल. मनोज